विठ्ठल 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 द्वारामध्ये उभं राहायचा क्षण बरोबर चारी मुक्ती प्राप्त होतील, देवाच्या जवळ राहता येईल, देवाच्या स्वरूपामध्ये विलीन होता येईल. अरे बघता बघता काय कर, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नाम मंत्र उच्चार. परत काय कर, संसार करायचा ना तर संसार करू शकतो, पण संसार करत असताना नसल्यासारखं असं वाग, आणि संसार करत असताना चित्त लावून संसार कर. बर का, चित्त लावून का चित्ता लावून, चित्त का चित्ता, चित्त म्हणजे मन भगवंत परमात्मा परमेश्वराला अर्पण करून त्या भगवंत परमात्मा परमेश्वराचं नामचिंतन कर. मग ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराचं नामचिंतन घेण्याकरता आसोनी संसारी जीवे बघू करी, संसारामध्ये असून सुद्धा तुम्हाला भगवंत परमात्मा परमेश्वराचं नामचिंतन घ्यायचंय, त्यासाठी तुमचं मन एकाग्र असलं पाहिजे, तेव्हा भगवंत परमात्मा परमेश्वराला आकळता येतो. आणि मनातच नसलं तर ऐका दृष्टांत. एकदा बघता बघता घरामध्ये स्वयंपाक असा झाला, वा, नवऱ्यानं कौतुक केलं महाराज, तेव्हा मनामध्ये होतं, मन खुश होतं, मन तल्लीन झालं होतं. त्या मनामध्ये असलं ना तर स्वयंपाक सुद्धा चांगला होतो, पण मनामध्ये नसलं तर आमटीत मीठ डबल पडलं म्हणून समजा. मग भगवंत परमात्मा परमेश्वराचं नामचिंतन करत असताना तुमचं मन जर सैरा बाहेरा बाहेर भरकटत असेल आणि तुम्ही जर नामचिंतनाचं उच्चारण करत असाल तर ते नामचिंतन साध्य होईल का? मनोमार्गे गेला तो तेचे कला, हरिपाटी स्थिरावला तोचे धन्य, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य, हरिपाटी स्थिरावला तोचे धन्य. मनोमार्गे गेला तो तेचे मोकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. संत महात्मे सांगतील त्या मार्गाने जा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, 3 वर्ग पडतात. जन्म मिळाला पण कळाला नाही, कळाला पण मिळाला नाही, आणि काहींना कळालाही नाही आणि मिळालाही नाही. ऐका, ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही. एका रस्त्यावरून एक मेंढपाळ मेंढ्या घेऊन जात असताना त्याला हिरा सापडला.
मेंढपाळाला हिरा सापडला. हिरा सापडल्यानंतर त्या मेंढपाळाला माहित नव्हतं की हा हिरा आहे, याचे अजून भरपूर पैसे होऊ शकतात. त्यानं काय केलं, तो हिरा घेतला आणि मेंढीच्या गळ्यात बांधला. मेंढ्या रस्त्यावरून घेऊन जात असताना पुढनं एक सदग्रस्त आला. सदग्रस्त आल्यानंतर त्याने विचारलं, बाबा थांबा, या मेंढ्या तुमच्याच का? हा म्हणे माझ्याच. त्या मेंढीच्या गळ्यामध्ये दगड का बांधलाय? तो काय म्हणला, सदग्रस्त काय म्हणला, दगड म्हणला. कारण हिरा म्हणलं तर याला कळल, हा दगड कशाला त्या मेंढीच्या गळ्यात बांधलाय? अरे काय बाबा, चांगला दिसला म्हणून आपला बांधला, चमकतोय, चमकणारा दगड आहे. मग बाबा तो दगड चमकणारा मला देशील का? तो म्हणला, हा देईन की तुम्हाला. नाही बाबा, असा फुकट नको, याचे 50 रुपये देतो तुम्हाला, पण हा दगड मला द्या. मेंढपाळाच्या मनामध्ये विचार आला, ज्या अर्थी हा सदग्रहस्थ आपल्याला 50 रुपये देतोय, त्या अर्थी याची किंमत नक्कीच जास्त असली पाहिजे. नाही नाही म्हणला, थांबा थांबा, तुम्हाला देतो, पण म्हणला अगोदर बायकोला विचारून येतो. दगड घेतला, हिरा घेतला, घरी पळत आला. तोपर्यंत म्हणला तुम्ही इथंच थांबा, जाची विचार, आम्ही विचारून येतो म्हणला बायकोला, देऊ का नको. दगड घेतला, हिरा घेतला, घरी पळत आला. बायकोला विचारलं, ऐकलंच का, मी मेंढ्या घेऊन रस्त्यावरून जात असताना बघता बघता मला एक हिरा सापडला, एक दगड सापडला, आणि तो दगड चमकणारा होता. हा बघ तो दगड आहे. आणि बघता बघता तो दगड मी त्या मेंढीच्या आपल्या एका गळ्यात बांधला, आणि बांधल्यानंतर पुढून एक माणूस आला, त्यानं मला हा दगड 50 रुपयाला विकत मागितला, मग मी देऊ का? बायकोनं पण विचार केला, ज्या अर्थी पुढचा माणूस 50 रुपये द्यायला तयार आहे, त्या अर्थी याची किंमत नक्कीच जास्त असली पाहिजे. नाही नाही म्हणे, हा 500 रुपयाला द्या. बघता बघता पळत परत त्या सदग्रस्ताकडे आला. अहो ऐकलं का, माझी बायको म्हणते हा चमकणारा दगड 500 रुपयाला घ्या. 500 रुपये ना, बरं हे घे, 500 घे, दे मला दगड. परत ह्याच्या मनामध्ये विचार आला, ज्या अर्थी हा माणूस 500 रुपये देतो, त्या अर्थी किंमत ह्याची नक्कीच जास्त असली पाहिजे. परत बायकोकडे, अगं ऐकलंस का, त्यानं 500 रुपये म्हणल्या बरोबर लगेच खिशामधून 500 रुपये काढून दिले. नक्कीच 500 याची किंमत नसून जास्त असणार आहे. हा मग 1000 रुपयाला विका. बघता बघता पळत परत आला. ग्रस्ताला म्हणला, ऐकलं का, बायको म्हणते 1000 रुपये. हा 1000 ना, हे घ्या 1000. परत विचार आला, 1000 रुपये याची किंमत नसून याची किंमत नक्कीच जास्त असली पाहिजे. मला सांगा, याला हा हिरा मोडून भरपूर पैसे मिळाले असते, पण यानं काय केलं, तो हिरा मेंढीच्या गळ्यात, हिरा मिळाला पण कळाला का? कळाला का हिरा? हा पहिला वर्ग. मिळाला पण कळाला नाही. दुसरा वर्ग ऐका, कळाला पण मिळाला नाही. त्याच्यामध्ये कोण येतं? अरे काय सांगावं, या स्वर्गामध्ये, या वैकुंठामध्ये स्वतः भगवंत परमात्मा परमेश्वर या मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात. त्या भगवंत परमात्मा परमेश्वराला देह कळाला, पण मिळाला का? मिळाला नाही ना. प्रमाण देऊ का? इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह. देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देह इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देह इच्छिता ती पाहे, देह इच्छिता ती पाहे. इहलोकीचा देह, देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. देह इच्छिता देह, देव
देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. भगवंत परमात्मा परमेश्वर स्वर्गामध्ये असून वैकुंठामध्ये असून मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात. पण मिळाला का देह? मिळाला का? बसलेली मंडळी मिळाला का? अजिबात नाही ना. हा दुसरा वर्ग. काहींना कळालाही नाही आणि मिळालाही नाही. अशात कोण असेल बरं? कोण असेल? संत महात्म्याचा जाण्याचा दिवस महत्वाचा असतो, देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा असतो. आणि तुमचं आमचं, तुमच्या आमच्या जाण्याला पण महत्व नाही, येण्याला पण महत्व नाही. ऐका, जन्माला आला काय केलं? येऊन तर काय केलं का? अजिबात नाही. म्हणून देवाच्या येण्याला महत्व जयंती, संतांच्या जाण्याला महत्व पुण्यतिथी. तुमच्या येण्याला पण महत्व नाही, तुमच्या आमच्या येण्याला पण महत्व नाही आणि जाण्याला पण महत्व नाही. म्हणून तुमचं आमचं वर्ष श्राद्ध. काय? वर्ष श्राद्ध. येण्याला पण महत्व नाही आणि जाण्याला पण. असे 3 वर्ग आहेत. मग या 3 वर्गामध्ये आपण कुठल्या वर्गामध्ये बसतो जरा बारकाईने तपासा. पण ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराने अनमोल किमतीचा देह दिला, त्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता नव्हे नव्हे तो भगवंत परमात्मा परमेश्वर तुमच्या आमच्या मदतीला येतो का असं आपल्याला वाटत असेल तर उत्तम उदाहरण देऊ का? अरे माझे सावतोबा माळी महाराज, सावतोबा माळी महाराजांच्या गावामध्ये गेला. अरे गावामध्ये नाही, मळ्यामध्ये गेला. अरे मळ्यामध्ये नाही, मळ्यातल्या घरामध्ये गेला. घरामध्ये नाही. बघता बघता सावतोबारायाच्या हृदयात शिरला. एवढा भगवंत परमात्मा परमेश्वर कशाच्या जीवावर? अरे काय सांगावं माझ्या पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबा, माझ्या पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबांनी कीर्तन करावं आणि चाल स्वतः भगवंत परमात्मा परमेश्वराने शेलकऱ्याचं काम करावं. नाथ बाबांच्या घरामध्ये स्वतः भगवंत परमात्मा परमेश्वर श्रीखंड्याच्या रूपाने राबला, नांदला. कशाच्या जीवावर? ज्याच्या चित्तामध्ये कोणतीही कशाचीही आस नाही, इच्छा नाही, अशाच्या घरामध्ये स्वतः भगवंत परमात्मा परमेश्वर राबतो बर का. ऐका, अरे मुंगीपासून ते हत्तीपर्यंतच्या प्राण्याला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला, प्रत्येक वन्य जीवाला, प्रत्येक पशु पक्ष्याला इच्छा अपेक्षा आहेत बर का. आता मला खरं सांगा, ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वरानं तुम्हा आम्हाला एवढ्या अनमोल किमतीचा देह दिला, आपण देहावर प्रेम करतो का देवावर करतो? देहावर करतो का प्रेम का देवावर करतो? नाही, भगवंत परमात्मा परमेश्वराने दिलेला अनमोल किमतीचा देह आपण त्या देहावर प्रेम करतो की देवावर करतो? कशावर करतो? देहावर करतो ना. देवावर करायला एवढा उदार आहे वय आपण. अरे काय सांगावं महाराज. देविधिला देह भजना गोमटा, देहिला देह भजना गोमटा, देवेजीला देह भजना गोमटा, देवेजीला देह भजना गोमटा. तो झाला फाटा बाधिकेचा, तो तो झाला फाटा बाधिकेचा. तो
फाटा. मला खरं सांगा, ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराने आपल्याला देह दिला, मग या देह दिल्यानंतर आपण देहावर प्रेम करतो का देवावर करतो? देहावर करतो. कुणावर करतो? देहावर. मग मला खरं सांगा, हे भगवंत परमात्मा परमेश्वराने आपल्याला शरीर दिलं ना, का तुम्ही मागितलं? दिलं ना. पण देवाचा स्वभाव एक आहे, केसी तेव्हा देसी, ऐसा अससी तू उदार. अगोदर भगवंत परमात्मा परमेश्वर घेतो आणि नंतर काय आहे? घेसी तेव्हा देसी. अगोदर घेतो. कशाची अपेक्षा करतो? कशाची अपेक्षा? फक्त काही न लगे एक भावाची कारण. बघता बघता भगवंत परमात्मा परमेश्वराने आपल्याला अनमोल किमतीचा देह दिला आणि अनमोल किमतीचा देह दिल्यानंतर आपण देहावर प्रेम करायला लागलो. मग देह तुम्ही मिळवला का देवानं दिला? देवे दिला देह. देवानं दिला का मिळवला? नाही ना. अरे काय सांगावं, 4 चाकी गाडी मिळवली का दिली? मिळवली का दिली? मिळवली ना. 3 मजली माडी मिळवली का दिली? मिळवली. वाढलेली दाढी मिळवली का दिली? हे बसलेली मंडळी मिळवली का दिली? दिली. बायको हा विषय मिळवायचा आहे का द्यायचा आहे? तिच्या बापानं दिली म्हणून याला मिळाली ना. मग माणूस आपल्या देहावर प्रेम करतो का देहावर प्रेम करतो? अरे काय सांगावं, बघता बघता केस पांढरे झाले म्हणून काय सांगावं, ते कलप वगैरे करतात. आमचं काय तसं नाही अजून. आम्ही काय आता म्हणजे तरुण आमची अवस्था आहे सध्या. आता दिसतो एवढा मोठा, मनामध्ये संशय आला असेल, ज्या अर्थी ही पोर नसून 2-3 पोराचा बाप आहे का काय, असं मनामध्ये आला असेल. पण दिसतं तसं नसतं म्हणून जग. कीर्तनाला गेल्यानंतर बाबा पहिला प्रश्न हाच असतो की महाराज तुम्हाला पोरं किती? आता आम्ही मग हेच वापरतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अजिबात 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 शुभमंगल सावधान झालेलं नाही. मी काही लग्नाचा प्रचार नाही करायला आलेलो, सांगतोय दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. असो, माणूस आपल्या देहावर प्रेम करतो, देवावर कमी. पण ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वर या कलियुगामधून नवे नवे या संसार सागरामधून तरुण न्यायचा असेल आपल्याला, तर या भगवंत परमात्मा परमेश्वराचं नामचिंतन गायलं पाहिजे. अरे देव कुणाच्या मदतीला येत नाही. अर्जुनाच्या रथावर सारथी झाला, मीराबाईसाठी विष प्याला, चोकबरायांच्या बाळाची बाळुती धुतली, नाथ बाबांसाठी तब्बल 36 वर्ष काम करू लागला. देवाने अजून काय करावं? हे व्यास महर्षी, रामायण महाभारत व्यास महर्षी लिखित, हे व्यास महर्षी सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. हे व्यास लिखित आहे की भगवंत परमात्मा परमेश्वर भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करून नवे नवे भक्ताच्या मदतीला येतो. ही भगवंत परमात्मा परमेश्वराचा स्वभाव आहे. पण भक्ताने कोणत्याही प्रकारची मनामध्ये इच्छा आस ठेवली नाही पाहिजे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, मग असे भक्ताची घरी न सांगता काम करी. देवाचा स्वभाव अजून एक आहे, देव दीन जनांसाठी सोयरा होतो. कसा होतो? देव सोयरा, देव सोयरा, सोयरा देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा,
देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा भगवंताला ज्यानं भाव अर्पण केला त्याच्यासाठी देव सोयरा होतो. मीराबाईसाठी विष घेतो, मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे. अरे कुणासाठी भगवंताने काय करावं? सर्वांसाठी भगवंताने केले ना. अरे नवे नवे भगवंत परमात्मा परमेश्वर मनामध्ये इच्छा अपेक्षा आस इच्छा नसताना सुद्धा मदतीला येतो. देवाचा स्वभाव आहे दीन जनांसाठी सोयरा होणं. देव सोयरा, सोयरा म्हणजे कोण? पाहुणा. आता मला सांगा, सोयरा म्हणजे पाहुणा. पाहुणा कवा आपल्या मदतीला आलाय का हो? काही लोकांचे आले असतील, येऊ द्या. पाहुणे मदतीला येतात, आपली अडचण दूर करतात, पण त्याच्याही पेक्षा कठीण अडचण कठीण प्रसंगामधून बाहेर काढणारा माझा भगवंत परमात्मा परमेश्वर असतो. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. अरे बघता बघता भगवंत परमात्मा परमेश्वर आपण त्या देवावर प्रेम करतो. पण एक सांगू का, देवाला आवडतं काय? आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासे तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार. 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 नामाचा उच्चार रात्रंदिन रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन रात्रंदिन. तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळा गळा. तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. अरे देवाचं नाव सुद्धा अशा क्षणी घेतलं पाहिजे. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे. गोविंद आसनी बसल्यानंतर भगवंताचं नामचिंतन असावं. गोविंद शयनी झोपल्यानंतर सुद्धा भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाम असावं. गोविंद त्या मनी बैसला असे. ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वर तुमच्या मदतीला यावा असं जर वाटत असेल तर कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू काय कर, या जडी स्थळी काष्टी पाशानी जर तुला मीच दिसायचा असेल, नवे नवे तुला जर माझ्यामध्ये मग्न व्हायचं असेल, तर तू काय कर, तू तुझं मन मला अर्पण कर. मला खरं सांगा, देव कशात नाही हो. विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठावनाई उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठावनाई उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची जडी स्थळी काष्टी पाशानी. माझा भगवंत परमात्मा परमेश्वर भरून भरून उरलेला आहे. आता मला खरं सांगा, एक प्रश्न बसलेल्या मंडळीला विचारतो, जगामध्ये देव आहे का? टाळकरी मंडळी, तुमचं काय मत आहे? जगामध्ये देव आहे का? आहे. तुमचं दादा आहे. तुमचं म्हणणं काय आहे? जगामध्ये देव आहे का?
पेटवाले काका, आहे का जगामध्ये देव आहे का? बसलेली मंडळी, तुमचं म्हणणं काय, जगामध्ये देव आहे का? आहे. पण माझं म्हणणं आहे जगामध्ये देव नाही. आता तुम्ही म्हणाल कसं? नाहीच, जगामध्ये देवच नाही. ते कसं सांगू का? आता बसलेल्या मंडळीला अजून एक विचारतो. नव, हातात बांगडी का बांगडीमध्ये हात? हातात बांगडी का बांगडीत हात? हा, बांगडीत हात. पुरुष मंडळी, पायात बूट का बुटात पाय? हा, पायात का बुटात पाय? बुटात पाय. अंगात आंग्र का अंगरक्यात अंग? अंगरक्यात. तसं जगात देव का देवात जग? बोला, जगात देव की जेवात जग? हा, जगामध्ये देव आहे का? तुम्ही काय म्हणला? आहे. मी काय म्हणलं? नाही. उदाहरण दिलं. बुटात पाय का पायात बूट? बुटात. हातात बांगडी का बांगडीत हात? बांगडीत हात. तसा जगात देव का देवात जग? बोला, देवात. तुम्ही काय म्हणला? जगात देव. अरे ज्यार्थी भगवंत परमात्मा परमेश्वर या जगामध्ये असेल तर भगवंत परमात्मा परमेश्वर छोटा झाला आणि जग मोठं झालं. बरोबर आहे ना? जगात देव म्हणाल तर जग मोठं देव बारका एक नाही, बारका होईल ना. पण याच्या उलट कुणीही तुम्हाला विचारू द्या, या जगामध्ये देव आहे का? छाती ठोकपणे उत्तर सांगा, जगामध्ये देव नाही. पण त्याच्या पुढे सांगायला विसरू नका, या जगामध्ये देव नाही पण देवामध्ये जग हे नक्की आहे. लक्षात घ्या, या जगामध्ये देव नाही पण देवामध्ये जग नक्की सामावलेलं आहे. हे सांगायला विसरू. सिद्ध करून दाखवायचे का? जगामध्ये देव नाही, सिद्ध करून दाखवायचे का? कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली असता, माती खाल्ली असता बघता बघता यशोदा माता हाक मारते, ए कृष्णा, ए कृष्णा, ए कृष्णा. बघता बघता कृष्ण परमात्मा हो देत नव्हता. सवंगड्यासोबत बघता बघता खेळत असताना माती खाल्ली. अरे आपला बाळ ओ का देत नाही म्हणून यशोदा माता बघता बघता पळत गेली आणि गेल्यानंतर कृष्णाला विचारलं, ए कृष्णा, अरे तू काय खाल्लं बिल्लंयस का? तोंड भरलं होतं मातीनं. अरे कृष्णा बोल ना. असंच करायचं महाराज ते. आता लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाते करीला बाविन प्रीती. अरे आईच्या अंतःकरणानं बघता बघता कृष्ण परमात्म्याला पकडलं आणि पकडल्यानंतर कृष्ण परमात्म्याच्या तोंडामध्ये माती दिसली. आईच्या अंतःकरणानं माती दिसल्यानंतर महाराज सांगितलं कृष्ण, अरे कृष्ण दिवसभर तुला हुडकते, कुठे गेला तू? तरी सुद्धा कृष्ण बोलायला तयार नाही. आणि काही केल्या, तोंड उघड म्हणल्यानंतर तोंड उघडायला तयार नाही. बघता बघता आईनं एक शक्कल लढवली. कृष्ण परमात्मा तोंड कसं उघडेल? आता मला खरं सांगा, आपल्या घरामध्ये पण एखादं छोटं लेकरू असतं आणि ते लेकरू जर का डॉक्टरने दिलेल्या गोळ्या औषध खात नसेल तर ते तुम्ही काय करता? ती गोळी एखाद्या त्या चमचमध्ये घेता, त्याच्यात पाणी ओतता, त्याच्यात गोळी भिजू घालता, ती गोळी त्या छोट्या पोराला पाजता, तरी पण ती पियत नाही, ते तोंडच उघडत नाही. मग आई काय करते? ज्या ती तोंड उघडत नाही त्या ती आईची शक्कल, नाक दाबलं की तोंड उघडतं. बघता बघता यशोदा मातेने हा प्रकार वापरला. कृष्ण परमात्म्याचं नाक दाबलं, बघता बघता तोंड उघडलं आणि तोंड उघडल्यानंतर यशोदा मातेने जरा चंपेवर केले, आतमध्ये पाहिलं. अरे बोटानं निघाल तेवढी माती काढली तरी पण कृष्ण परमात्मा हो देत नव्हता म्हणून चंपे वर करून आतमध्ये पाहिलं आणि आतमध्ये पाहिलं तरी दिसतं काय? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी,
नवला केवडे केवडे नवला केवडे केवडे. अरे अनंत ब्रह्मांडे उदरामध्ये दिसले कृष्ण परमात्मा परमेश्वराच्या. मला खरं सांगा त्यामध्ये पृथ्वी असेल का नाही? त्यामध्ये सर्व गाव पशु पक्षी वन्य प्राणी असतील का नाही? असतील ना. अरे अनंत ब्रह्मांड, एक ब्रह्मांड म्हणजे एक पृथ्वी म्हणजे एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड भगवंत परमात्मा परमेश्वराच्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये दिसले. यशोदा मातेनं पाहिलं तवा कळालं जगामध्ये देव नसून देवामध्ये जग हे नक्की सामावलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यार्थी भगवंत परमात्मा परमेश्वर या जगामध्ये नाही पण जग त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. पण असा भगवंत परमात्मा परमेश्वर तुम्हाला हृदयामध्ये साठवायचा आहे तर तुम्ही काय कराल? आता आपण सर्व शेतकरी मंडळी, काही लोक शेतकरी असतील, काही लोक नोकरदार वर्ग असेल. ऐका, आता एवढा भगवंत परमात्मा परमेश्वर सगुण साकार निर्गुण निराकार भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्याला हृदयामध्ये एवढा मोठा भगवंत परमात्मा परमेश्वर बसवायचा आहे. मग काय करावं लागेल? दृष्टांत ऐका. 2 एकर ऊसाचा फड, 2 एकर ऊसाचा फड. ऊस माहितीये ना? ऊस माहितीये ना? माहितीये ना ऊस? ऊसाचा फड तुम्हाला खिशामध्ये बसवायचा आहे. 2 एकर ऊसाचा फड खिशामध्ये बसवायचा आहे. तुम्ही काय कराल? त्या ऊसाला मोठं कराल. अरे खत पाणी देऊन त्याला मोठं कराल. बघता बघता त्याची वाढ झाल्यानंतर त्याचे महिने पुरे झाल्यानंतर तुम्ही त्याला कारखान्याला घालवाल. कारखान्याला ऊस घालवाल. बघता बघता 15 दिवसामध्ये त्या कारखान्याचं बिल तुमच्या अकाउंटला जमा होईल. आणि ते अकाउंटला जमा झालेलं बिल तुमच्या पासबुकावर लिखित असं येईल, छापील बिल येईल. बघता बघता ते तुमच्या पासबुकावर जमा होईल. आणि ते पासबुक तुमच्या खिशात म्हणजे 2 एकर ऊसाचा फड खिशात बसला का नाही? बसला ना. ही प्रक्रिया. तसं भगवंत परमात्मा परमेश्वर जर आपल्याला या हृदय मंदिरामध्ये बसवायचा असेल तर काय करावं लागेल? काहीच करावं लागत नाही महाराज. काय करावं लागतं? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव एवढं खरं आहे, एवढं गोड आहे, एवढं अलौकिक आहे, नित्य आहे, आनंद आहे, उत्पत्ती आहे, नवे नवे या जगामध्ये सुख देणार आहे. अरे या जगामध्ये सुखाची व्याख्या म्हणजे सुख मांडलं तर सुख आहे, नाहीतर सुख नाही. पण भगवंताचं नामचिंतन ज्यानं घेतलं आणि ज्यानं या नामचिंतनाच्या गोडीनं देवाला आपलंसं केलं त्याच्यासोबत सुख आलं म्हणून समजायचं महाराज. असा भगवंत परमात्मा परमेश्वर आकळायचा असेल तर भावाच्या जीवावर आकळता येतो. भगवंत परमात्मा परमेश्वराचा स्वभाव तो दीनजनांसाठी सोयरा होतो. म्हणून सर्वांसाठी देव मदत करू लागला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकुणी द्वारकेचे राणे पांडवा घरी. हे सर्व कार्य करत असताना भगवंत परमात्मा परमेश्वराला असं वाटलं का हो? उच्च नीच काही नेणे भगवंत. तो मोठा आहे, तो गरीब आहे, तो अनाथ आहे, असं काय वाटलं का भगवंत परमात्मा परमेश्वराला? अजिबात नाही. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, विदुरा घरच्या बक्षुनी कन्या, परमानंदू झाला. अरे बघता बघता भर उन्हाचा रग चाललेला आहे. भर उन्हाच्या रकामध्ये हस्तिनापूर नगरी आणि हस्तिनापूर नगरी मधून माझा भगवंत परमात्मा परमेश्वर भर उन्हाच्या रकामध्ये जप 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 पावले टाकत जात होता. आणि जप 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 पावले टाकत जात असताना तेवढ्यात आडवा झाला कोण? दुर्योधन त्याचं नाव. अरे दुर्योधन आडवा झाला. विचारलं देवा बघता बघता भर उन्हाच्या रकामध्ये काय जुळणी? देव म्हणले माझ्या परमभक्ताकडे चाललो. कोण आहे तुमचा परमभक्त? म्हणे विदुर काका. विदुर काका? अरे देवा काय आहे त्या गरीबाच्या घरी? माझ्या घरी चल. चांदीच्या पाटावर बसून सोन्याच्या ताटामध्ये तुला जेवण घालेल. पण त्या गरीबाच्या घरी साधं तुला मीठ सुद्धा नाही मिळणार. त्या गरीबाच्या घरी जाऊ नको. भगवंत परमात्मा परमेश्वर म्हणे नाही माझा परमभक्त आहे, मला जावंच लागेल. बघता बघता विदुर काकांच्या घरी देव आले. पाहुणे गरासी आजी आले रुसे केसे,
काय करू उपचार कोप मोड की जर्जर. बघता बघता ज्या अर्थी पाहुणे घरामध्ये आले त्या अर्थी खऱ्या अर्थानं चहा पाणी नाश्ता काहीतरी व्हायला पाहिजे त्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वर घरी आला. आणि घरी आल्यानंतर विदुर काका महाराज घरीच होते. विदुर काकांची पत्नी हाक मारली, अहो ऐकलं का, देव घरी आलाय. आणि देव घरी आल्यानंतर महाराज काय सांगावं, गळ 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 विदुर काकांच्या डोळ्यातून पाणी अश्रू अनावर झाले, अश्रू गळत होते. बघता बघता ज्या अर्थी पाहुणे घरी आले, आता पाहुण्याला द्यायला काय आहे आपल्या घरी, काय द्यावं, साधं मीठ सुद्धा नाही महाराज. बघता बघता विदुर काकांची पत्नी म्हणली, अहो ऐकलं का, नका रडू, नका अश्रू डोळ्यातून बाहेर काढू, ऐका, हे आपलं वागणं देवाला नक्कीच बरं वाटत असेल बरं का. काय आहे देवाला देण्याकरता आपल्या घरामध्ये. विदुर काकांची पत्नी म्हणली, मुठभर कन्या. अरे बघता बघता मुठभर कन्या शिजू घातल्या. 2-3 लिटर पाण्यामध्ये मुठभर कन्या कशा होतील. दरदरीत पाण्या माझी रांदी आल्या कन्या. अशा त्या दरदरीत झालेल्या कन्या महाराज काय सांगावं, बघता बघता त्या पाण्यामध्ये भिजू घातल्या. आणि बघता बघता त्या दरदरीत झालेल्या कन्या विदुर काकांच्या पत्नीनं केल्या. बघता बघता पंगत बसली, काकाची आणि देवाची. अरे पंगत बसल्यानंतर विदुर काकाच्या पत्नीने लगेच पात्र टाकली. पात्र म्हणजे काय, आताच्या भाषेत त्याला पत्रावळ्या म्हणावं. काय म्हणावं, पत्रावळ्या. देवाची पात्र म्हणजे काय, केळीचं पान. अरे केळीचं पान अर्ध काकाला अर्ध देवाला टाकलं. देवाची आणि विदुर काकांची पंगत बसली. आणि पंगत बसल्यानंतर महाराज विदुर काकांची पत्नी साध्या त्या मीठ नसलेल्या कन्या देवाला आणि काकाला वाढते. आणि त्या कन्या वाढत असताना अरे बघता काय, देव 2 हाताचा होता. देवानं त्या कन्याचा एक घास खाल्ला. देव 2 हाताचा असणारा देव चतुर्भुज झाला. 2 हाताने ताटाला आलिंगन दिलं आणि 2 हाताने कन्या वरपू लागला. एवढ्या कन्या त्या भगवंत परमात्मा परमेश्वराला आवडल्या बरं का. बघता बघता पंगत संपली. देव म्हणले, काका आता बराच वेळ झाला, माझी जाण्याची वेळ झाली. ऐकलं का काका, मला आता जावंसं वाटतंय, आता माझी जाण्याची वेळ झाली. ऐका ना काका, तुम्ही काहीतरी मागा. विदुर काका म्हणले, देवा काय मागावं तुला. अरे आम्हा वारकऱ्यांची एकादशी दर 15 दिवसाला एक एकादशी असते. दर 15 दिवसाला प्रत्येक वारकऱ्याचा उपवास असतो. पण असा एकादशी, असा उपवास माझ्या घरामध्ये तू रोज दिलायस. असा रोज दिलेला उपवास, या अशा अवस्थेमध्ये मी जर राहिलेलं तुला बरं वाटत असेल ना, तर आयुष्यभर असा राहील, पण तुला अजिबात काय मागणार नाही. स्वीकारली महाराज तयारी. बघता बघता काका म्हणले, देवा खरंच मला नको. देव म्हणले, नाही काका, तुम्हाला आज मागावंच लागल. काय मागावं. विदुर काकाने घर, बंगला, गाडी, दौलत, धन, सोनं, नाणं असलं काही सुद्धा मागितलं नाही. विदुर काका एकच अपेक्षा देवाकडे करतात, ती म्हणजे कोणती, असाच दीनदुबळ्यांच्या पंक्तीला येऊन जेवत राहा, प्रेम सुख शांती देऊन जात जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिले पुरे वेळी वाकुळे उत्तरे करा करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.